वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. कवी विंदा करंदीकर यांच्या ओळीप्रमाणेच या ठिकाणी समाजात अशा काही व्यक्ती असतात की त्या केवळ धनाने नव्हे तर मनानेही श्रीमंत असतात. आज आपण अशाच एका दानशूर आणि उदार व्यक्तिमत्वाविषयी बोलत आहोत. श्रीयुत लक्ष्मण जगन्नाथ शिरुडे उर्फ आपल्या सर्वांचेच आवडते अण्णासाहेब शिरुडे, एक संवेदनशील, लढवय्ये आणि दानशूर व्यक्तिमत्व. काही व्यक्ती या केवळ स्वतःच्या आयुष्यासाठी नाही तर इतरांच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी जन्माला येतात. श्री लक्ष्मण जगन्नाथ शिरुडे उर्फ अण्णासाहेब शिरुडे म्हणजे अशाच एका दानशूर, कर्तृत्ववान आणि कौटुंबिक तसेच सामाजिक आधारस्तंभ असलेल्या व्यक्तिमत्वाचा अभूतपूर्व जीवनपट. हिरापूर या लहानशा खेड्यात सामान्य परिस्थितीत जन्मलेल्या अण्णासाहेबांचे बालपण कमालीच्या हलाखीत आणि गरिबीत गेले. वडील कैलासवासी जगन्नाथ महादू शिरुडे आणि आई गंगा भागीरथी शेवंतबाई जगन्नाथ शिरुडे यांच्या 4 मुले आणि 2 मुलींपैकी तिसरे अपत्य म्हणजेच अण्णा. त्यांच्या आयुष्यात संघर्ष हा जणू त्यांच्या वाट्याला आलेला 5वीला पुजलेला नियमच होता. 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी तेल पाव विक्रीसारखा छोटा व्यवसाय सुरू केला. परिस्थितीविरुद्ध पाय रोवून उभे राहत त्यांनी पुढे किराणा दुकान उभं केलं. हाच सुरुवातीचा खडतर असा संघर्ष त्यांच्या भविष्यातील यशाचा पाया ठरला. 3 मार्च 1978 रोजी पातोंड्याच्या कैलासवासी सखाराम तानीराम येवले यांच्या कन्या कुमारी कमल यांच्याशी अण्णा विवाहबद्ध झाले आणि कुमारी कमल चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी कमल लक्ष्मण शिरोडे झाल्या. लग्नानंतर काही दिवसांनी अण्णांनी चाळीसगावला स्थायिक होऊन आपलं घर उभं केलं. अण्णांच्या प्रत्येक संघर्षात आणि संसारात कमलबाईंचा भक्कम, खंबीर असा आधार त्यांना मिळाला. 1986 साली पराग केमिकलमध्ये भगवान भाऊ अग्रवाल यांच्या पराग केमिकलमध्ये नोकरी करीत असताना फक्त 500 रुपयांच्या पगारावर कुटुंब चालवणाऱ्या अण्णांनी आपल्या जिद्दीने समाजात एक वेगळं स्थान निर्माण केलं. 29 ऑक्टोबर 1989 साली त्यांनी LIC प्रतिनिधी म्हणून कामाला सुरुवात केली आणि तिथून त्यांच्या आर्थिक स्थैर्याची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली. याच काळात त्यांनी प्लॉट ब्रोकरशिपच्या व्यवसायात पाऊल ठेवले आणि आपल्या प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यात अथांग असे यश मिळवले. अण्णासाहेबांच्या आयुष्यात अध्यात्माला सर्वोच्च स्थान आहे. बालपणापासूनच असलेली अध्यात्माची ओढ त्यांनी कधीही सुटू दिली नाही. त्यांनी चाळीसगाव येथे स्वतःच्या खर्चाने छाजेड मिल मागे शनी मंदिर उभारून शेकडो भक्तांसाठी भक्तीचं एक पवित्र ठिकाण निर्माण केलं. आपल्या जन्मभूमीचं ऋण विसरतील ते अण्णा कसले. हिरापूरच्या राम मंदिरासाठी त्यांनी तब्बल 1,11,101 रुपयांची भरघोस देणगी दिली आणि संपूर्ण गावकऱ्यांना जेवणाची पंगत घालून त्यांच्या मनात श्रद्धेची ज्योत पेटवली. इतकंच नव्हे तर हिरापूर येथे विविध कार्यकारी सोसायटीचे ऑफिस नसल्याने त्यांनी स्वतःच्या खर्चाने सुंदर ऑफिस बांधून दिले. अण्णांच्या या निस्वार्थी कार्याची पावती म्हणून गावकऱ्यांनी अण्णांना हिरापूर गावच्या सोसायटीचे बिनविरोध चेअरमन करून त्यांचा यथोचित असा गौरव केला. पुढे कळंबेश्वर महादेव मंदिराची स्थापना, शिवपंचायतन मंदिराचे व्यवस्थापन आणि वाकीच्या शनी मंदिराला तब्बल 40 टन ब्लॅक ग्रेनाइट दगड दान स्वरूपात देण्यात आला.
यासारख्या महान कार्यांमधून त्यांनी समाजासाठी आपलं जीवन अर्पण केलं आहे. अण्णासाहेबांच्या जीवन प्रवासात केवळ मानवाविषयीच नाही तर मुक्या प्राण्यांबद्दलही अपार करुणा आहे. त्यांच्या नित्यक्रमातून दररोज पशुपक्ष्यांना अन्न पाण्याची व्यवस्था ते करतात. हा त्यांच्या संवेदनशील मनाचा जिवंत पुरावा आहे. अण्णांनी केवळ स्वतःच्या यशाची वाट चाललेली नाही बरं का, तर आपल्या मुलांना आणि नातवंडांना सुशिक्षित आणि सक्षम बनवून समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. आपल्या मुलांना स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय उभे करून दिले आहेत. थोरले चिरंजीव सुनील यांना शेवंता ट्रेडर्स आणि बिल्डिंग मटेरियल्स हा भव्य व्यवसाय स्वतः टाकून दिला आणि त्यांना सक्षम केलं. दुसरे सुपुत्र अभय भाऊ हे LIC, SBI आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स या नामांकित कंपन्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट आणि यशस्वीरित्या आपले काम सांभाळत आहेत. तिसरे चिरंजीव महेंद्र यांना स्टेशन रोड येथे शेवंता मेडिकलचा व्यवसाय सुरू करून दिला. केवळ मुलेच नाही तर अण्णांनी आपल्या नातवंडांना उच्च शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आणि त्यांना डॉक्टर ही सन्माननीय पदवी धारण करून दिली. त्यांचा नातू कौस्तुभ याने आपल्या वैद्यकीय MBBS शिक्षणाची यशस्वी 4 वर्ष पूर्ण केली आहेत. तर नात वैष्णवी ही BAMS वैद्यकीय पदवी धारण करीत आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अण्णांनी आपल्या 2 पुतण्यांचे आणि 7 भाच्यांचे विवाह स्वतः पुढाकार घेऊन अतिशय थाटामाटात लावून दिले आणि कुटुंबियांसाठी खऱ्या अर्थाने एक वटवृक्ष आणि भक्कम आधारस्तंभ ही भूमिका निभावली आहे. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. कोरोना महामारीच्या काळात अण्णासाहेबांच्या आयुष्याला खूप मोठा आणि जीव घेणा धक्का बसला. 19 जुलै 2020 रोजी त्यांच्या हसत्या खेळत्या संसाराचा पाया असलेल्या पत्नी कमलबाई यांचे निधन झाले. या धक्क्याने अण्णा पूर्णपणे खचले, पण त्यांनी दुःखाला सामोरं जात आपलं कर्तव्य आणि दातृत्व सोडलं नाही. दिवंगत कमलबाई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अण्णांनी भव्य भागवत कथा आयोजित केली. या भागवत कथेमध्ये दानाचा प्रसंग आणि उल्लेख निघाल्यामुळे अण्णांनी एका क्षणाचाही विचार न करता आपल्या 7 भाचींना 7 प्लॉट दान केले. एवढंच नाही तर 1 प्लॉट ब्राह्मणाला दान केला. जे गायीचे पालन पोषण करायला सक्षम असलेले आहेत अशा लोकांना त्यांनी 8 गायी दान केल्या आहेत. यासोबतच ज्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नव्हते अशा 8 गरीब आणि गरजू लोकांना स्वतःच्या इच्छेने 8 हातगाड्या घेऊन दिल्या आहेत, जेणेकरून त्यांचा संसार पुन्हा उभा राहील. अण्णांच्या मनात अन्नदानाची प्रचंड आवड आहे. संत मुक्ताबाई मुलांची वारकरी संस्था येथे गेल्या 5 वर्षापासून अविरतपणे दररोज दुपारी 30 ते 50 मुलींना एक वेळचे मोफत अन्नदान अण्णासाहेबांकडून केले जाते. कैलासवासी कमल शिरुडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अण्णांनी आत्तापर्यंत भागवत कथा, रामकथा, शिवपुराण, देवी भागवत कथा आणि श्री गणेश पुराण कथा अशा 5 भव्य आणि पवित्र कथा पूर्ण केलेल्या आहेत. आणि याच भक्तीचा पुढील अध्याय म्हणून येत्या 20 जुलै 2026 ते 26 जुलै 2026 या काळात ते जीवात्माची कथा हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पावन सोहळा आयोजित करीत आहेत. या माध्यमातून कैलासवासी सौ कमलताई यांची गंगापूजनाची राहिलेली अंतिम इच्छा आत्ता अण्णा अत्यंत श्रद्धेने पूर्ण करत आहेत. रामकथा समयी अण्णांनी कैलासवासी कमल शिरुडे यांच्या स्मरणार्थ
कमल स्मृती गंध या पुस्तकाचे प्रकाशनही केले आहे. अण्णा नम्रपणे म्हणतात, हे सर्व मी करत नाही, तर हे सर्व कार्य ईश्वर माझ्याकडून करून घेत आहे. अण्णासाहेबांच्या या सामाजिक, धार्मिक आणि निस्वार्थी कार्याची दखल समाजानेही घेतली आहे. नुकत्याच झालेल्या लाडशाखीय वाणी समाज मंडळ याच्या निवडणुकीत अण्णासाहेबांनी दैदिप्यमान यश संपादन केले असून त्यांची उपाध्यक्षपदावर सन्मानपूर्वक निवड झाली आहे. या पदाचा स्वीकार करताना अण्णा अत्यंत कृतज्ञतेने मी समाजाचा सदैव ऋणी आहे अशी भावना व्यक्त करतात. दान करणं हे फक्त पैसा वाटण्याचा प्रकार नाही हो, तर आपली पवित्र भावना आणि समाजासाठी सहकार्य उभं करणं ही आहे. हे अण्णांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातून आणि कर्तृत्वातून सिद्ध केलेलं आहे. अण्णासाहेब म्हणजे एक दैदिप्यमान प्रकाशपुंज. ते संघर्षाच्या उन्हात स्वतः जळत राहिले, पण आपल्या दातृत्वाने, अन्नदानाने आणि प्रेमाने त्यांनी इतरांचं जीवन उजळून टाकलेलं आहे. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. अशा दानशूर, कर्मयोगी, समाजभूषण आणि कुटुंबाला तसेच समाजाला समर्पित असलेल्या आदरणीय अण्णासाहेब शिरोडेंना मानाचा त्रिवार सलाम.